हे गुरुदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की, विनायक गुरुनोमी साखरेण विस्तुतमेषां चरण सान्निध्यः जीवामुक्त भवन्ति साखरे वंशविख्यातम् ज्ञानपरायण विनायकं गुरुवन्दे भवन्नमुक्तैः श्रीरङ्गनाथं गुरुराजवरे मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि निरन्तरं वरिष्ठं श्रीरङ्गनाथ महाराज श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। बजरंगबली की जय। ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि 18 अध्यायामध्ये भगवंतानं जो मुक्तीचा प्रसाद दिला, अंतःकरणाला सुखाचा लाभ झाला, जीवन मुक्त महात्मा म्हणते त्याला की जो सुखात आहे, आपल्या देहात नाही. जी वृत्ती देहात असते ती बद्ध आणि अज्ञानी, आणि जो भगवंतात वृत्ती असते तो ज्ञानी संत म्हणतात त्याला. पण तिथं जाता येत नाही, तिथं राहता येत नाही बुद्धीला ना अंतःकरणाला. कारण अनादिकालचा जो मायेचा संबंध आहे तो संपत नाही. अनादिकालची माया त्या जीवाला आपल्या हातातून जाऊ देत नाही बाजूला. तिने जीवावर वर्चस्व केलंय ती माया, अविद्या. तिच्या अधीन आपण गेलोत, पण भगवंतापासून दूर राहिलोत, जगताच्या जवळ आलोत आणि विषयाचा संबंध केला, वासनेचा अहंकार झाला. जीवात्मा म्हणते त्याला, त्याचं नाव जीवात्मा, त्याचं नाव बद्धता, त्याचं नाव भेद, त्याचं नाव सुख दुःखाची अंतःकरणाची रीती. सुख दुःख आणि दुःख सोडणार अंतःकरण भगवंतापाशी असतं, भगवंतामध्ये असतं. व्यवहाराला सोडायचं, भगवंताला मन जोडायचं, अध्यात्माचं नातं प्रगट करायचं, साधूला शरण जायचं, वेदामध्ये रमायचं, मी कोण हे बघायचं आणि आपल्या आपल्या पदावर यायचं. याला म्हणतात श्रवण, याला म्हणतात जीवन, याला म्हणतात अध्यात्माचं माध्यम. याकडे आपण जात नाही. ईश्वराला आपण जाणू शकत नाही. जी बुद्धी ईश्वराला जाणते ती ईश्वरच बनते, हा सिद्धांत आहे वेदाचा. हा अनुभव आहे ज्ञानी महात्म्याचा, हा बोल आहे वेदाचा, हा साक्षात्कार आहे ज्ञानाचा, हा रंग आहे आनंदाचा, हा संग आहे साधूचा, हे अंग आहे अभेदाचा. अभेदाचा साष्टांग दंडवत माऊली. जिथं जीवन श्वास प्राणपणाला लावून अध्यात्मामध्ये जो जपतो तोच पांडुरंगाला बघतो, नाहीतर नाही. अलीकडची भक्ती होती ती पुण्य पाप जाणं येणं, खात जन्म मृत्यू, ते पुण्य काय कामाचं, जन्म मृत्यू पुन्हा पुन्हा उगवत. ते जीवन काय कामाचं, अज्ञान तसंच राहत. ती बुद्धी काय कामाची, देहाला पकडलेली असते. तो आयुष्य काय कामाचं, विषय भोगण्याचं असतं. काय काय टप्पे कळावे लागतात आयुष्यातले. की विषयाची ओढ आहे का भगवंत विठ्ठलाची ओढ आहे? मन विषयात आहे का विठ्ठलात आहे? की तपासणी आपल्या अंतःकरणाची आपल्यालाच आपणच तपासणी करावी लागते, बाहेरचे नाही. शुगर बीपीला डॉक्टर लागतो बाहेरचा, पण बद्धमुक्त त्याला डॉक्टर संत समोरचा. साष्टांग दंडवत माऊली. खरे साष्टांग. लिमिट मध्ये खायचं, तसं लिमिट मध्ये यायचं.
जसं शुगरचे पेशंट शुगरला भितात, तसं जन्माला आलेले प्राणी अविद्येला भितात. पण साधक रामकृष्ण हरी ताई. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. हो ताई. जो जीव जन्माला येतो तो भीतो. का भीतो? इन्शुलन्स लागू नये म्हणून. दुःखाचं इन्शुलन्स जेवायच्या अगोदर, मग जेवण. तसंच आहे जीवन. इकडं जेवण, इकडं जीवन. जीवनामध्ये दुःख टोचू नये, भेद राहू नये, देह माझा वाटवू नये, वृत्ती विषयाकडे धावू नये, जगतभाव होऊ नये, मन भगवंतातून बाहेर निघू नये. म्हणून भेदाचे इन्शुलन्स नको आहे, अभेदाचं चिंतन हवंय मनाला, साधूचा संग मनाला, वेदाचं चिंतन हृदयाला, ओवीचा प्रसाद त्या बुद्धीला, आणि आशीर्वाद त्या गुरुचा त्या हृदयाला. एवढं पाहिजे. राम. हो ताई. साष्टांग दंडवत माय. साष्टांग दंडवत. आशीर्वाद साधूचाच पाहिजे, साधूचाच लोक पाहिजे, साधूचा संग पाहिजे, साधूची कृपा पाहिजे, साधूचा बोल पाहिजे, साधूचेच आशीर्वाद पाहिजे, तर जीव तरतो. कुणाचा आशीर्वाद, कुणाचा संबंध, कुणाचं प्रेम काय कामाचं? कोण कोणाला प्रेम द्यायला? ज्ञान कवा दिल कोण? आता साधी भाषा कोणी कोणा चांगली देत नाही आजकाल. माझेपण संपलाय, प्रेम थांबलंय, आणि माज तयार झालाय. माज हो माऊली खरे. त्याचं नाव प्रेम. म्हणून प्रेमावर पाणी टाकायचं, ते बुद्धीला संपवायचं, रामाला बोलवायचं, आणि संताच्या संगतीत रामरूप बनायचं. इतरत्र काहीच नाही बघायचं, वृत्तीला ईश्वराकडेच न्यायचं, श्रवणासाठीच जगायचं, स्वरूपातच थांबायचं, अभेदातच जगायचं, भेदाला फेकायचं, अनुभवाला चाकायचं, आणि वेदामध्ये थांबायचं, ओवीला बघायचं, आपलं रूप पाहायचं, आत्मरूप बनायचं, या जडाला टाकायचं, पंचमहाभूतातून निघायचं, श्रवणात थांबायचं, स्वतःला ओळखायचं, स्वरूप बनायचं. अपाना असावा. ओवी पाठ केली, श्लोक पाठ केला, अभंग पाठ झाला, सपाट सगळं कळत तर काहीच नाही. काय सांगतो अभंग? तुकोबा काय बोलले? ज्ञानोबानं काय सांगितलं? गुरुजी का आले? काही माहित नाही. वाचलं ठेवलं, वाचलं ठेवलं. गारता फाटला, ज्ञानेश्वरी फाटली, परिणाम काहीच नाही. परिणाम हवाय. तसं लग्नानंतर संतती हवी आहे, तसं श्रवणानंतर परिणाम हवाय. रामकृष्ण हरी ताई. साष्टांग दंड सद्गुरु. हो ताई, हो बरोबर आहे. म्हणून साधूच्या संगतीमध्ये सुखाची उत्पत्ती होती, प्रगटीकरण होतं सुखाचं साधूच्या संगतीत. नात्याच्या संगतीत नाही. नातं कधी खाली कधी वरी, झोका घेत नातं इकडून तिकडून तिकडून इकडं. हो माऊली. पण साधू सोबत झोका नाही.
साधूसोबत धोका बी नाही, श्रवणासोबत सुखाशिवाय काहीच नाही, आणि संसारात दुःखाशिवाय काहीच मिळत नाही. म्हणून त्याला दूर सारायचं, तिथे नाही रमायचं, तिथे नाही थांबायचं, नात्यात नाही अडकायचं, धनात नाही, धनासाठी नाही जगायचं, मन भगवंताकडे न्यायचं. लोभ कशाला? धनाचा. लोभ ज्ञानाचा, हव्या श्रवणाचा, प्राप्ती हरीची, प्रतीती स्वरूपाची. हो राम राम. आणि बोलायती माई साधू आणि स्वरूप, तिघाला पण स दिले देवानं. श्रवण स, साधू स, स्वरूप स, आणि मी पण ते स्वरूप स, मी पण तेच आहे. शब्दानं कळाला, अनुभव कुठे मिळाला? म्हणून तर म्हणलं गाते फाटले, ज्ञानेश्वऱ्या फाटल्या, गीता तर किती फाटल्या, हो माऊली. आणि अज्ञान नाही फाटलं. नाही फाटलं अज्ञान. थोडं विवेचन करावं, ही बाई काय बोलते. बाई खराब असेल पण वाणी बेकार नाही. नाही माऊली, अमृते वाणी म्हणजे. न आवडू द्या बाई तुम्हाला, न पटू द्या, मान्य आम्हाला, पण वाणी बेकार नाही, तितकंच खरंय. आयुष्याचं तप कमी पडतं भगवंताच्या प्राप्तीसाठी, वाणी कमी पडावं तपासाठी. इतका ध्यास असावा त्या श्रवणाचा, त्या वेद. काल आवाज निघण म्हणून मायतायला म्हणलं पहाटच, मायताय आवाजच नाहीये. ओवीचा बोध काढता यावा लागतो. शब्द काय बोलतात? जन्म देऊन जर व्यर्थ गेला तर जगून काय फायदा? श्वास भगवंत आत घेतो तर विश्वास त्याच्यावर नाही, आणि हा जडाचा काय फायदा? काय उपयोग आहे तुमच्या जन्माचा, तुमच्या जन्माचा? फक्त खायचं, प्यायचं, भांडायचं, विषयाला भोगायचं, जगाला बघायचं, आणि एसी मध्ये झोपायचं 40,000च्या गादीवर. माय किती अवघड आहे. जरा तरी वैराग्य नाही, जरा तरी बुद्धीला ईश्वराची ओळख नाही, जरा तरी बुद्धी देहापासून अलग नाही, जरा तरी वाणीमध्ये नामाचा वर्षाव नाही, जरा तरी भेद बाजूला गेला की नाही, अभेदात मन आलं की नाही, ओविरोधात थांबले की नाही, मला मी कळाले की नाही, अहंपणा जळाला की नाही, भेद पळाला की नाही, ऐक्य मिळालं की नाही. त्याला म्हणतात पोथी. हो माऊली, नाही कळालं. साष्टांग दंडावत. भेद संपला की नाही, माझ्या मनातला भेद टाकला की नाही मनानं, मन रामापाशी गेले की नाही, रामानं जवळ केलं की नाही, आपण रामाला आवडलो की नाही, रामानं मला स्वीकारलं का नाही, मला स्वीकारेल का राम, का नाकारेल, मला दूर ढकलल का जवळ घेईल, माहित नाही. म्हणून रामाला प्रेम करा, देहाचा वाद करा, विकाराचा त्याग करा, अहंभाव बंद करा, साधूचे चरण धरा. एवढंच करा. आता जायचं आपल्याला. कुठं राहायचं मग? जर कोणी जवळच घेतलं नाही, जर आपण भगवंताशी एकरूप झालोच नाही,
राहायचं कुठं देह पडल्यावर? याची चिंता का नाही तुम्हा लोकांना? का श्रीमंताचाच गर्व? का देहाचा संबंध? का विषयाचाच विचार? का भगवंताचा विचार नाही बुद्धीला? काय कळत नाही तुम्हाला? काही कळत नाही. हे मी, हे माझं, हे मी, हे माझं. हे बंद करा, थोडस कमी करा. इथे चरख्या घालून रस काढतात आणि छोट्या पोत्यात भरतात, त्याला संसार म्हणतात. हो माऊली. इथं काम झाल्यानंतर गोळा करून पोत्यात फेकून देतात, त्याला संसार म्हणतात. पण सद्गुरु तसं करत नाहीत. ते वैकुंठ धाम आत्मारामापासून येतात. देहातून बुद्धीला अलग करतात. तुमचा चोथा करत नाहीत, तुम्हाला प्रेम करतात, तुम्हाला सुखात ठेवतात, शेवटी सुखरूप करतात, त्याला परमार्थ म्हणतात. साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर. साष्टांग दंडवत. खरंच काहीच बिघडत नाही. जसं रेनकोट घातला, पावसात गेलो, पाऊस लागत नाही, तसं ज्ञान झालं, व्यवहार किती केला, व्यवहार चिटकत नाही. ज्ञानी साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत माऊली. भगवंताला पाहतो तर देहाकडे का थांबायचं? वेदानं भगवंत आहे, तू भगवंत आहे. महावाक्यानं सांगितलं तूच राम आहेस, तू देह नाहीस. तर देहभाव आणि देहाचा संबंध, देहाची अनुभूती, देहाची ओळख संपली तर दीक्षा तुम्हाला मिळाली, नाहीतर नाही. नाहीतर नाही. सांगितलं वेदानं, गुरुनं, गीतेनं, अहम ब्रह्मास्मी, तू ब्रह्मेस. प्रज्ञानम ब्रह्म, तुझी प्रज्ञा म्हणजे बुद्धी ब्रह्मच आहे. आत्मा ब्रह्म, ते ब्रह्मच आहे. तत्वमसी, ते तू आहेस. तत्तम असी, ते तू आहेस. मग मी देह कुठे आहे? मी देह नाही. तर देहाच्या संबंधातून निघण्याला श्रवणाचा भडीमार करावा लागतो, वेदाचं अंगण मिळावं लागतं, गुरुची संगती मिळावी लागते, ओवीचं प्रेम यावं लागतं, सिद्धांतावर राहावं लागतं आणि अहंतेला थांबावं लागतं. अहंता टाकावी लागते, बद्धता पुसावी लागते, ममता सोडावी लागते, विवेकाला प्रगट करावं लागतं, वैराग्याला भोगावं लागतं, श्रवणात जगावं लागतं, वेदाला बघावं लागतं. तेव्हा मी कोण कळतं, मी कोण कळतं. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. हो, साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी प्रणाम. जसं बाप म्हणतो, बाळा तुझे उत्पन्न नाही, तुला कळत नाही. तो भाऊ पुढे गेला, श्रीमंत झाला, पण श्रीमंती तुझ्या काय कामाला त्याची? एखादा असेल ना, लाखातून एक असतात, देतात जीव की प्राण करतात, तो अपवाद सोडा. पण ज्याचा असून त्याला खाऊ देत नाहीत, त्याचं नाव भावकी. भाव नाही, भावकी. हो माऊली. आमचा अभेद वास्तव परमेश्वराशी आहे, आमचा श्वास त्या वेदाशी आहे, आमचं जगणं आमच्या पदाशी आहे. हो माऊली. तामाभिजानाति यावन्शास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशन्ते तदनन्तरम्. ततो मां तत्त्वते ज्ञात्वा, तत्वाच्या रूपानं, ज्ञानाच्या संबंधानं, गुरुच्या संगतीनं, वेदाच्या बोधानं जो मला जाणतो तो मला प्राप्त होतो. ऐका, डबल ओवी. ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा, तत्वाच्या रूपानं जो मला जाणतो, तत्वज्ञानानं जे तत्व हृदयात प्रगट होतं आणि बुद्धी तत्वात विलीन होती, तो मला प्राप्त होतो.
तो माझ्याकडे येतो, माझ्यातच राहतो आणि शेवटी मधुरूप होतो. ज्ञात्वा, ज्यानं मला जाणलं तो मला मिळाला. ज्यानं जगाला जाणलं तो स्वर्ग नरकाला मिळाला. ज्याला कर्माकडे गेला पाप पुण्याला मिळाला. ज्यानं मला जाणलं तो माझ्याकडे आला. काय सुंदर श्लोक आहे, बापरे बाप. ज्ञानाच्या द्वारे ज्ञानरूपच झाला, मधुरूपच झाला. तर तो मग मला ज्ञात्वा, ज्यानं जाणलं. मग काय म्हणले बघा, लय मस्त आहे. विशते तदनंतरम, मग नंतर तो मला मधुरूप होतो, मला प्राप्त होतो. भक्त्या मां जानाति यावंशास्मी तत्वता. तुला भक्तियोग सांगतो. कोणती भक्ती? मी कसा आहे, मी कुठे आहे, माझी प्राप्ती कशी होती, तो माझ्याकडे कसं येतो, हे वेदानं कळतं. मी दिसतो तसा नाही अर्जुना, मी असतो तसा आहे. देवा दिसणं त्रिपुटीनं, असणं त्रिपुटीच्या बाधानंतर. अज्ञानाचा नाश होतो, त्रिपुटीचा बाध होतो, संताचा संगम होतो, श्रवणाची सुरुवात होती आणि अज्ञानाची वृत्ती निघून जाते आणि बुद्धी माझ्या आत येते. हा भक्तियोग आहे. साष्टांग दंडवत माऊली, किती छान सांगितला. भक्त्या मां जानाति, भक्तीच्या रूपानं जो मला जाणतो अशी भक्ती करतो, भक्तियोग म्हणतो मी त्याला. भक्त्या मां जानाति, भक्तीच्या रूपानं जो मला जाणतो, जानाति. बर, मग काय बोलले देव? यावांचास्मी तत्वता, यावांचास्मी, जो जाणतो. कोणची भक्ती? अभेद भक्ती अर्जुना. मला दूर ठेवून नाही, मला जाणणं हे ज्ञानाने, मला पाहणं हे वृत्तीनं, प्रेम करणं हे मनानं, माझी प्राप्ती ज्ञानानं. साष्टांग दंडवत माऊली, खरंच. तेच जर मन माझ्याशी एक झालं तर तू माझ्याहून भिन्न नाही. मन प्रेम करते, मान्य. मन राम 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 म्हणते, रामाला प्रेम करते, पण मन रामाहून अलग राहते. कोणची भक्ती असली अर्धवट? सांग बरं. ते मन थोडं बाजूला आहे, माझ्याहून भिन्न आहे, देहाशी अभिन्न आहे, तर माझ्याहून दूर येते. मग अशी भक्ती कर जे मन माझ्यामध्येच थांबल, जे मन मधुरूपच बनल, ज्या मनाची भक्तियोग प्राप्त झाल्यानंतर ते मला येऊन भेटल, माझ्याशी जुटल, देहातून तुटल. साष्टांग दंडवत माऊली. अभेद भक्ती. एक जन्माने हजारो जन्म. हो माऊली. कधी ज्ञानेश्वर मला एक फुकट मध्ये मिळाले म्हणतो, मला किंमत नाही. मला फुकट भेटली ना, बिना पैशाची. खरंय माऊली. यावंचास्मी तत्वता, यावंचास्मी, यावन मी, मी कसा आहे, मी कुठे आहे, मी केवढा आहे, मी कुठे आहे, हे बुद्धीला जाणतं. बुद्धी माझ्यापाशी थांबते. यावन मी कसा आहे, चास्मी कुठे आहे, कुठे भेटेल तो, त्याचा संबंध कसा होईल? बोधाच्या माध्यमातून, वेदाच्या शक्तीनं, ओवीच्या भक्तीनं बुद्धी भगवंताकडे खेचल्या जाते आणि जो रस आहे तिथे थांबते. त्या बुद्धीला आपोआप त्या भगवंताचा मार्ग मिळतो. ते देहाचा संबंध सोडते आणि त्या भगवंतापाशी थांबते, सहज ईश्वराकडे येते. गीतेची शक्ती, ओवीची भक्ती आणि अज्ञानाची समाप्ती, त्या बुद्धीला तो मिळतो. आधी कळतो आणि मग तो मिळतो आणि बुद्धी तिथे वळती. आधी कळतो, मग मिळतो
मग ती बुद्धी तिथं वळती आणि तिथंच ती संपते. साष्टांग दंडवत माऊली. अभिजानाती भक्तीच्या योगानं जन्मला जाणलं, भक्त्या माभी जानाती. ह्या अभेद भक्तीच्या माध्यमातून, श्रवणाच्या शक्तीतून, साधूच्या संगतीतून जो मला जाणतो तो मला प्राप्त होतो. हा भक्तियोग मी तुला देतो. साष्टांग दंडवत. खरंच सुंदर. हा श्लोक जबरदस्त. अशी भक्ती कोणती रे अर्जुना, सांगू मला जाणणारी. अशी अभेद भक्ती, अशी ज्ञान भक्ती, अशी ईश्वराला अंतःकरण समर्पित होणारी भक्ती, अशी वैदिक भक्ती. जो वेदाकडे तो माझ्याकडे, जो नामाकडे तो पुण्याकडे, जो देहाकडे तो पापाकडे. खरंय माऊली. जो देहाकडे तीन वर्ग आहे. पापाकडे, जो नामाकडे तो पुण्याकडे, जो ज्ञानाकडे तो माझ्याकडे. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. कशात बसायचं बघून घे माऊली. जागेवा जागे सगळा पण कळलं. आणि असं बोलती छाया कशाला वाचावं कधी ग बस ना. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज. तो मीच केवळ हे तुझ शुद्ध ही आहे. तो मीच केवळ हे तुझ श्रुत आहे. आतापर्यंत ऐकलंस तू माझा 18 अध्याय गीते ओविद चिंतन. 18 अध्याय गीतेच निरूपण 9000 श्लोक ओविद केले. तू श्रुत म्हणजे ऐकलंयस आणि तुला माहिती मी कोण आहे. आता तुझी माझी एक रूपता तू जाणायलास आणि तू माझ्यामध्ये यायलास. तुझ्या बुद्धीचा प्रवास माझ्या आत आहे, जगताकडे नाहीये, कर्माकडे नाहीये, देहाकडे तर बिलकुलच नाहीये. मग तुझ्या बुद्धीचं आगमन वेदाच्या साह्यानं, गीतेच्या शक्तीनं आणि ओवीच्या भक्तीनं तू आत माझ्या यायलास अर्जुन. तू हेच ऐकलंस निरूपण. काय ऐकलं देवा? की भगवंत कसा आहे, तो कुठे आहे. जीव हा शिवच आहे, तो देह नाहीच आहे. तो माझा भिन्न नाहीच आहे, अभिन्नच आहे. मग वृत्ती देहाकडं अविद्येमुळे होती. आता माझ्यात ब्रह्मविद्येमुळे आली. तुला मी माझ्या हात घेतलंय. तुला माहिती मी कसा आहे, तू ऐकलंस. हो देवा. श्रुत तो मीच केवळ हे तुझ श्रुत ही आहे. तुला माहितीये, बाकीच्याला नसेल माहित. कारण तुला माझा संवाद आहे. 18 दिवसाचा काळ बंद आहे, जगत थांबले आणि गीतेचा प्रवास माझ्या वाणीतून बाहेर यायची गीता. आणि तो संपूर्ण गीतेचा बोध तुला मी दिलाय. तू ऐकलंस. तो मीची केवळ हे तुझ श्रुत आहे. तुला एकट्याला गीता दिली, जगात कुणाला गेली नाही आतापर्यंत. म्हणून सगळे अज्ञानाच्या झोपेत आहेत, प्रेम मृत्यूच्या खाईत आहेत, मोहाच्या दरीत आहेत आणि वासनेच्या मोरीत आहेत. तू फक्त माझ्यात आहेस. रामकृष्ण हरी. साष्टांग साष्टांग दंडवत माऊली. काय विषय म्हणजे दरी आहे. पटलं तर घ्या, न पटलं तर फेकून द्या. आमचं नान आहे. वाणी जी बोलती ते आमच्या हातात नसते. व्यासपीठ त्या लोकांचे, परंपरा गुरूंचं, सरस्वती मातेचं व्यासपीठ आहे, व्यासांचं. इथं आम्ही नसतो. हो माऊली. आम्ही नसतो इथं. तुम्ही मान्य करा ना तर खड्ड्यात पडा. आम्हाला देणे घेणे तुमच्याचे. तुमच्यावर अवलंबून आम्ही नाहीत. आम्ही आमच्या परंपरेवर अवलंबून आहे. हो माऊली. परंपरा बोलते. मान्य करा नाही तर न करा. आम्हाला त्याचा राग लोभ नाही. तो मीच केवळ हे तुझं श्रुत हे आहे. तो मीच केवळ.
तुला सांगितलं ना अर्जुना मी, ज्ञानभक्ती सहज, ज्ञानभक्तीनं तुला माझी प्राप्ती आहे. आणि केवळ जगात मीच आहे, तुझ्या हात पण मीच आहे, सगळा पण मीच आहे. ही ज्ञान भक्तीच आहे, हे तुला प्राप्त झालीये, हे तुला कळालीये. तुझं मन मला मिळालंय, तुलाच माहिती मी कसा आहे ते. हो देवा, बाकीच्या लोकांना मी सांगितलंच नाही, कळल कुठं. तुला सांगितलं, तुझ्या विना कुणाला कळालं का हे? केवळ तुला सांगितली, केवळ. तो मीच केवळ, हे तुझं श्रुतही आहे. ऐकलं आतापर्यंत तू? मग तो मी कसा ज्ञानभक्तीने मिळतो. या ज्ञानभक्ती सहज भक्त एकवटला मज. ज्ञानभक्तीने माझ्याशी एकरूप झालाय. तू माझ्यामध्ये आलास की नाही? तुला काय वाटायला, मी देव वाटायला का नाही? मग काय वाटतं अर्जुना? मी आत्मा असं वाटतंय आता. मी तुझ्यावर अलग नाही असंच वाटतंय. तू आणि मी दोन नाही असंच वाटतंय. तुझ्यामध्ये मी एकरूप झालो असंच वाटतंय देवा. किती छान तुम्ही माऊली. मला देव ना, तर एकवटला मज. तो मीच केवळ हे तुझं सुतही आहे. ह्याला टिक करा, स्टार आणि पाठ करा. सुतही आहे, हे भक्त एकवटला मज. तो भक्त माझ्याशी एकरूप झाला ज्ञानभक्तीनं, असं भगवंत अर्जुनाला बोलले. आणि ते दीक्षा गुरुनं सगळ्या जगाला दिली. भक्त एकवटला मज, हे श्रुतही तुझं आहे, हे केवळ तुझं श्रुतही आहे. फटकन वही पाठ हो जाईल. आपल्याला खलबत्ता पाटे, लसण पाटे, मोहरी पाटे, जिरे पाटे, कुठं पाटे. एका बाईच्या घरात 50 डब्यात सुद्धा ती कुठल्या डब्यात काय ते ज्ञानियात आत्मा माझा. तो भोनिया भुजा, दोन्ही हाताने मी त्याला आलिंगन देतो. तो भोनिया भुजा, दोन्ही हात मी त्याला आलिंगन देतो. माझ्या समोर आला की उभोनिया भुजा, ज्ञानित आत्मा माझा. हे बोलिलो कपिंद्वजा, सप्तम अध्याय. तुला 7वा अध्याय सांगितलं ना अर्जुन, की ज्ञानी माझा आत्मा माझ्या आत येतो. त्याला बघितलं की मी दोन्ही हाताने त्याला कवटाळतो. ते माझ्या समोर आला की मला कस्तुरी होतो. मी त्याला हात जवळ घेतो, आलिंगन द्या वाटतं त्याला मला बघून. ज्ञानी माझ्या समोर आला की उभोनिया भुजा, ज्ञानी तो आत्मा माझा, असे बोलले कपिंदजा. सप्तम अध्याय. नमस्कार माऊली. हे बी कळना. जिरे मोहऱ्या दगड पोतरी. हो, खूप सुंदर माऊली, खूप सुंदर. कळू द्या तुम्हाला. पाय पुसण्या, कुणाचं मन पाय पुसणीत, कुणाचं चिंद्यात. कशामध्ये मन असतं आपल्या बायाचं काही कळत नाही. ती म्हणते माहेरून आमच्या आजीच्या आईचा आणला म्हणते खलबत्ता, ते माझा आहे म्हणते. दगडामध्ये बसते ती बाई, कारण बाई दगड. ओ ती माऊली. आठवण ठेवते ना, हो. माझ्या आईकडून तिच्या आजीचा आणला म्हणते. तेवढी परंपरा पाहते त्या बाईला दगडाची, आहे की नाही? हो माऊली, खरंच आहे. खलबत्ते, वरवंटे, जाता खालचं वर खुंटा, वरचा खुंटा आणि मधला खुंटा. ही बाई हो ताई, मधला पण काय फिरायचंच काम आहे. घर 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 किती जन्म फिरायचं. रामकृष्ण हरिताई साष्टांग. त्याला साठवावं म्हणून साठविला हरी. कवर दगड मुसळ, हे माझं ते माझं. सोडा की जायचं की तुला आता. सगळं खुळखुळ झालं की शरीर. टाकता येणं, चलता येणं, बोलता येणं, आणता येणं. आता तरी सावध व्हा ना बाप्पा, सावध व्हा. होत नाही असल्या बाया होतात का सावध? वरवंटेन, पाटेन, खुंटेन बाया त्याच्यासाठी जातात खाली आलेल्या. चला ते हे उभवनिया भुजा, दोन्ही हात. मला हात काय झालं सांगू का? ज्याने लोकांना आलिंगन द्यायला, कमळाने पूजा करायला, त्याची पूजा करतो म्हणतो तुम्ही.
ज्ञानी तो आत्मा माझा. हे शब्द थोडं घरी पाठ घ्यायला थोडं स्मरण करायचं. ज्ञानी तो आत्मा माझा, याच्यावर थोडं लक्ष ठेवा आणि मग बोला आम्हाला. ते हे कल्पादि भक्ती मिया भागवत मिसे ब्रह्मया उत्तम मनोनी धनंजया उपदेशिली. ते हे कल्पादि भक्ती मिया, ही उत्तम भक्ती आहे. हे ब्रह्मदेवाला केव्हा सांगितली सांग ऐका. कल्पाच्या आरंभी सांगितले ब्रह्मदेवाला मी ही भक्ती, की श्रेष्ठ सगळ्यात. कल्पाच्या आरंभी कल्प सांगत बसा तुम्हाला. ते जा भागवतामध्ये बसा जाऊन. उत्तम मनोनी धनंजया उपदेशिरी, ही भक्ती सगळ्यात श्रेष्ठ म्हणून उपदेश केला मी. कुणाला? ब्रह्मदेवाला. कुणी? कृष्णानं. म्हणजे ब्रह्मदेवाला पण कृष्णाची गरज आहे. तर तो महामाळा आहे की नाही हे बघा, समीकरण लावून बघत बसा. कळलं ना शंका माझी? हो कळलं माऊली, का? हो कळलं. हो मग कळाली. ब्रह्मदेवाला गुरुची कृष्णाची दीक्षा लागली, ज्ञान लागलं, तर तुम्हाला लागल का नाही त्याचा थोडा विचार करत बसा आणि मग सांगा. ज्ञानी येते ससंमिती शिवशैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपली म्हणू. ज्ञानी लोक ह्याला ज्ञान भक्ती म्हणतात, शैव ह्याला शक्ती म्हणतात, आम्ही हिला परमभक्ती म्हणतो. असं नाना लोकाला त्याला श्रेष्ठ भक्ती सांगितले. आम्ही प्रत्येकानं प्रत्येकाचे मत मांडलेत. जे मला ओळखतात ते ज्ञानी भक्त याला ज्ञान भक्ती म्हणतात, शैव शक्ती म्हणतात, मी परमभक्ती म्हणतो. आणि सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आम्ही सांगितली. परम म्हणजे श्रेष्ठ. सांगा काय कळायचं राहिला त्याच्यातलं? काहीच चला नाही बोला. माऊली, काहीच नाही. काहीच नाही. ताई, काहीच नाही. बापरे, सगळं हातात. योगिया फळे मग समस्त ही निखिळे मियाच भरले. ते मज मिळता ये वेळे त्या कर्मयोगाची फळे. कर्मयोगी फळे हे जेव्हा प्राप्त होतात ना, हो ज्ञानानं मायास एकरूप होतात ना, हो देवा, मग त्यांचा कर्मयोग झालेला असतो. त्यांना कर्माच्या फळाची आसक्ती टाकून कर्माचं पुण्य मला प्राप्त करून दिलं असतं. ते पुण्य त्याला माझ्याकडे आणलेलं असतं. त्याने कर्माचा संबंध टाकला आणि कर्माचा फळाचा त्याग केला, त्याचा कर्मयोग झाला. ते कर्मातून मन बाहेर आलं तेव्हा ते माझ्या हात थांबलं. त्याला कर्मयोगी व्हावं लागतं, मग ज्ञानयोगी बनता येतं. साष्टांग दंडवत माऊली. त्या वेळी त्या कर्मयोगाची फळे मग समस्त ही निखिळे मी आज भरे. मग समस्त ही निखिळे जिकडं तिकडं मी त्याला ओत पोत भरेल दिसतो. त्याला माझ्या वाचून काही दिसत नाही. त्याला माझा अनुभव येतो. जगत भाव तिथे विराम पावतो. तो माझ्याशी समरस होतो. अज्ञानी भक्त मला मिळतो. कर्मयोगानंतर तो मला प्राप्त करतो. हा भक्त माझ्यात असतो आणि मी त्याच्या आत असतो. अर्जुना, आहे तुला मी ज्ञानयोग आणि भक्त संपूर्ण दिला, संपूर्ण दिला. हो माऊली, साष्टांग दंडवत. तेथ वैराग्य विवेकेसी आहे बंध मोक्षेसी वृत्ती ते अवृत्तीसी बुडून जाय. वृत्ती ते अवृत्तीसी बुडून जाय. उद्या सांगते. आता माझी बोलायची का अवस्था नाहीये, बोलायची शक्ती. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एका